तर मंत्री संजय शिरसाटांनी केलेल्या टीकेला अशोक चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलंय। जबाबदार व्यक्तीनं अशी बेजबाबदार वक्तव्य करू नयेत असं अशोक चव्हाणांनी म्हटलंय। सर्व एजन्सी घेऊन तुम्ही भाकरी खाता की नोटा असा सवाल संजय शिरसाटांनी अशोक चव्हाणांना केला। ही एजन्सी त्यांच्याकडे, ती एजन्सी त्यांच्याकडे, ही एजन्सी त्यांच्याकडे, ही एजन्सी त्यांच्याकडे, आणि एवढं सगळ्या एजन्सी घेऊन करता काय? अरे भाकरीच खाता का नोटा खाता तुम्ही लोक? खायला तर भाकरच लागते ना। किंवा तूप तरी टाकलं तर भाकर एकच्या होते दीड खाशील, आणखी काय खातात? मग एवढा पैसा पाहिजे कशाला? बेजबाबदार वक्तव्य आहे, टाइमपास करण्याकरता येऊन जाणारे मतं खराब करणं, याच्याशिवाय त्या वक्तव्याला काही अर्थ नाही। एका जबाबदार पदावर बसलेल्या माणसांनी अशा प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य करून निवडणुकीच्या काळामध्ये ही न शोभणारी बाब आहेत। माझे मित्र आहेत, ओळखीचे आहेत, परंतु निवडणुकीला बोलवले म्हणून आलेले आहेत, तर त्याच्या कुठल्याही वक्तव्यामध्ये कुठला आधार नाही आहे, तत्वशून्य अशा प्रकारचं वक्तव्य आहे। तर मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केल्याप्रकरणी शीतल तेजवानींची कोर्टात धाव पाहायला मिळते। गुन्हा रद्द करण्यासाठी तेजवानींकडून उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली। तेजवानींच्या वकील दीपाली केदार यांनी ही माहिती दिलेली आहे। तर अर्जुन खोतकरांचा लोणीकर आणि दानवेंवर निशाणा पाहायला मिळतोय। एकाच पक्षात होते, त्यांच्याशी आमचं काही देणं घेणं नाही असं खोतकर यांनी म्हटलंय। लोणीकर दानवे एकत्र आल्यानं आमच्या झोपा उड्याला नाहीत असं देखील खोतकर यांनी म्हटलेलं आहे। दोघांचे पक्ष कोणते होते? भाजपच आहे ना। मग एकत्र आले तर त्याला नवल काय? ते एकच होते ना पहिल्यापासून। मला आम्हाला आमच्या झोपा उडायचा काय, कोणाचा उडाला आहे? त्यांच्या झोपा उडाला असेल तेच त्यांच्या झोपा एकमेकाच्या उडवतात, आम्हाला काही घेणं देणं त्यांच्याहून। एक आले, आम्हाला आनंद आहे। तर न्यायदेवतेनं आमच्या विश्वासावर शिक्कामोर्तब केला असं प्राजक्ता पाटील यांनी म्हटलेलं आहे। उज्ज्वला थिटेंची याचिका फेटाळल्यानंतर नगराध्यक्ष प्राजक्ता पाटलांची ही प्रतिक्रिया पाहायला मिळते। विरोधकांनी अनगरकरांच्या एकीत फूट पाडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते शक्य झालं नाही असं देखील प्राजक्ता पाटील यांनी म्हटलं। व पंचक्रोशीतील लोक हे एका कुटुंबाप्रमाणे राहतात। आजपर्यंत येथील वादविवाद हे आपापसात मिटवले जातात, परंतु तालुक्यातील काही विरोधकांनी आमच्या या कुटुंबामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला, पण आमचे ग्रामदैवत श्री अनगरसिद्ध महाराज यांच्या कृपेने आणि थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने हे शक्य झाले नाही। आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास होता आणि आहे। आज आम्हाला न्याय मिळालेला आहे। न्यायदेवतेने आज आमच्या विश्वासावर शिक्कामोर्तब केलेला आहे। तर देवाभाऊंविरोधात टरबूज फोडणाऱ्या रक्षा खडसेंनी उमेदवारी दिली असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंवर हा आरोप पाहायला मिळतोय। मुक्ताईनगरमधील सर्व भूखंड खडसेंनी लाटल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलेलं आहे। माननीय सन्माननीय एकनाथ खडसे विधान परिषदेत निवडून आल्यावर विधान भवनाच्या समोर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निषेधार्थ टरबूज फोडले। टरबूजाहून त्याची आज बी व्हिडिओ माझ्याकडे आता दाखवू का? हे बघा, तुम्हाला बघायचं, झूम करून बघू शकता तुम्ही। आणि हा उमेदवार कोण आहे? त्याला उमेदवारी दिली। जो टरबूज फोडतो त्याला उमेदवारी दिली, आणि जो निष्ठावंत आहे त्याला उमेदवारी नाही दिली। म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की तुमचं राजकारण कशावर अवलंबून आहे? खडसे फॅमिलीवर। आश्रम शाळा त्यांची स्वतःची आश्रम शाळा आहे। हे बघा, 50 लाख रुपये टाकले असतात। मग 50 लाख रुपये आश्रम शाळेला 5 खोल्यांना द्यायला तुमच्याकडे पैसे आहे, आणि कार्यकर्त्यांनी मागितलं, कार्यकर्ता म्हणतात की माझ्याकडे फंड नाही। हे अशा पद्धतीने तुम्ही हे डोम कडून तयार केले, या शाळाकडून घेतल्या, आणि मुक्ताईनगर मधल्या सगळ्या भूखंडाचं श्रीखंड तुम्ही लागलेला आहे। 99% भूखंड तुम्ही हडप केले।